आहे गोलंदाजासाठी. जर हॅट्रिक केली तर आदरणीय मुकलेशजी बुबेरे साहेब यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल श्री गणेश गोरेगाव संघासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन. एक अवंतर धाव. श्री गणेश झाला तो मोरिया 11 गोरेगाव संघासाठी. अजून एक अवंतर. दोन चेंडू अवंतर फेकलेत. तिसरा चेंडू अवंतर. दिशा भरकटला या ठिकाणी रोशन. तर या ठिकाणी मात्र विकेटसाठी पैसे लावल्यात. विकेट हॅट्रिकसाठी, अवंतरसाठी नाहीये. मजेचा भाग आहे. रिवर्स अटेंड करायचा होता. रिवर्स दुधारी चालू आता ना दे जर सगळंच कोण का वाईट. पंच आमचं तडाके बंदात खेळाडू. डॉट चेंडू सूर गवसलाय तो गोलंदाज रोशनला. 3 चेंडू अवंतर फेकले. त्याच्यानंतर बॅटची हिडिंग एज. या ठिकाणी मात्र झेल सोडलाय. जीवनदान मिळालंय या ठिकाणी मात्र. सुरेश या फलंदाजाला मात्र जीवनदान मिळालंय. स्ट्राईकवर फलंदाज आता मात्र दीपक आलाय. आमचे मित्र या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आदिवासी समाजाचा क्रिसगेल अर्थातच बाळू कडाळी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या साहेब आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे आपल्याच आयोजनामध्ये. इथे मात्र मनगटी ताकदीचा वापर पाहायला मिळाला. चौकार. या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 8 धावा. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. चौथा अवंतर चेंडू आतापर्यंत फेकलाय तो रोहनना. गोलंदाजाने लाईन मात्र चेंज केली. फटका चांगला आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरा
मोर्या गोरेगाव संघाकडनं दिलीप संघनायकाने जबाबदारी दिली गेली पिटूचं षटक हाताळण्यासाठी दिलीपला. कशा प्रकारे षटक हाताळले आपण पाहू, यापुढे पाहूच. अगदी पहिल्या षटकामध्ये पाहायला गेले तर अगदी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या 3 चेंडूमध्ये. त्यानंतर चांगला कमबॅक केला रोशननं, अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. त्यानंतर अगदी 9 धावा खर्च केल्या. पिटूच्या षटकाला सुरुवात होत्या. ते मात्र चेंडू उचलता फेकता तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट. एका धावीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली 10 या आकड्यावरती. ते मात्र सकाळच्या सत्रामध्ये आपण संत गतीने चाललेला खेळ पाहतोय. शेवटच्या दिवसातील आपण तिसरा सामना पाहतोय. मोर्या गोरेगाव विपक्ष वाघिणीची वाडी. ते मात्र चेंडूला फक्त दिशा दिली गेली आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, दुसरी धावसुद्धा अगदी आरामरित्या पूर्ण केली गेली ना. ते मात्र मागच्या चेंडूवरती सावकार दाखवला गेला. त्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज दिलीपकडनं. कुठेतरी एक तेरी एक मेरी, कधी फलंदाज आयबी ठरतोय, कधी गोलंदाज आयबी ठरतोय, कधी चौकार पाहायला मिळतो तर कधी डॉट चेंडू. मात्र चेंडूला हुक करायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र इथं फलंदाज बाद होतोय. लागणारा वाघिणीची वाडी संघाला दुसरा धक्का 16 या आकड्यावरती. इथे मात्र पिटूच्या षटकाच्या समाप्तीनंतर कुठेतरी क्षेत्ररक्षण विखुरलं जात आहे आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज रोशनला, ज्याने P1चा षटक हाताळलं गेलं. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय रोशनला आपण पाहू शकाल. सांघिक तिसरं, ज्याने सुरुवात अगदी खराब केली होती. त्यानंतर चांगला कमबॅक गेला. त्यानंतर पुन्हा एकदा संघनायकाने रोशनवरती जबाबदारी दिलेली आहे तिसऱ्या षटकामध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात. रोशन गोलंदाज सज्ज, फलंदाज सज्ज. ते मात्र रिव्हर्सचा प्रयत्न होता. दुधारी तलवारीचा वापर लगातो आबाद नाही तो बरबाद. इथे मात्र लेवकाची धाव, सिंगलच्या मदतीने धावसंख्या लागली गेली 17. मात्र चांगला सामना पाहायला मिळतोय वाघिणीची वाडी विपक्ष मोर्या गोरेगाव. ते मात्र प्रयत्न चांगला होता. चांगला चेंडू अडवला गेला, झेल होता, परंतु ते मात्र
जल जमीला दान झाला आणि सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 18 या आकड्यावरती. भन्नाट वेग होता. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. लागणारा तिसरा धक्का वाघिणीचीवाडी संघाला. ते मात्र चांगला कमबॅक करून देतो रोशन गोलंदाज. मोरिया गोरेगाव संघाला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चला सामना कंटिन्यू करा. पंच डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा भन्नाट वेग होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू. तिसऱ्या षटकामध्ये अजूनही काही चेंडू शिल्लक असतील आणि फलंदाज आपण पाहू शकाल अशोकला 2 चेंडू खेळाला अद्यापही स्वतःचा खाता खोललं गेलं नाहीये. पूर्णपणे बांधून ठेवलाय. ते मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. कंटिन्यू ड्रिंक टॉयलेट ठेवा. खेळाडू लगेच आपण शतरक्षण लावायचं आहे. षटकाला सुरुवात होते. शेवटच्या दिवसातील आपण तिसरा सामना पाहतोय. वाघिणीची वाडी विपक्ष त्यांच्या विरोधात खेळते मोरिया 11 गोरेगाव. या गोरेगाव संघासाठी विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये रोख रक्कम दिली जाईल. ते मात्र चौथ्या षटकाला सुरुवात होते ना डॉट चेंडूची सांगता होते. चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज रघुनाथ कडनं. तर या ठिकाणी कासगाववाडीचे समाजसेवक आदरणीय तातूदादा शीद यांचं आगमन झालंय. साहेब या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तसेच आदरणीय
बाळूदादा शेठ आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या षटकामध्ये सिंगल आले गेल्याने सिंगलच्या मदतीने 19 धावसंख्या वागणीजोडी संघाची. ते मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागितली गेली परंतु आमचे पंच मात्र आपल्या निर्णयावर ठामपणे उभे आणि डॉट चेंडूची सांगता वारंवार डॉट चेंडू फेकले जात आहेत. मोरिया 11 गोरेगाव संघाकडनं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. घरचं मैदान ते पूर्ण खेळपट्टीचा आणि मैदानाचा पूर्णपणे अभ्यास असेल रोजचा सराव. ते मात्र ऑफ साईडच्या दिशेने मारला चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स प्रयत्न असेल मात्र इथे मात्र कुठेतरी नशिबाचा चौकारा आलाय वाघिणीजोडी संघासाठी. चौकाराच्या मदतीने धावसंख्या लागली गेली वाघिणीजोडी संघाची 23-3. चांगले फटकेबाजी करावी लागेल वाघिणीजोडी संघाला. संघर्षमय चौकार पाहायला मिळाला. फलंदाज अशोकच्या बॅटमधनं 5 चेंडू खेळला यानं पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिरावले मंदावले थांबवले. काही चेंडू शिल्लक असतील. ते मात्र फुटवर्कचा वापर नाही आहे आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली गेली 23-3 ठोक डीजे बजाव गाणं. रसायने मोहपाडा दुसऱ्या दिवसातील संघ पाहिले गेला तर BCC चिंचवली आनंद गावंडाचा संघ अगदी वन मॅन शो पाहिला दुसऱ्या दिवसात. तिसऱ्या दिवसातील संघ पाहिला आपण अष्टविनायक चिकनीची वाडी नंदराज हांबीर यांचा संघ. शेवटच्या षटकाला सुरू तेव्हा मोठा फटका खेळला गेला परंतु फटक्यामध्ये ताकद नाहीये आणि चेंडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धावची संधी आणि इथून मात्र पंच आम्हाला निर्णय कळवतील. पंचाने सांगितलंय या ठिकाणी मात्र सुरक्षित आहे फलंदाज. तर विचार केला तर यापुढील होणारा नेक्स्ट मॅच भोज विपक्ष साई स्टार बेकरा. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे शेवटचं षटक चालू आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये आपण हजर राहायचं आहे. जसं का पहिलं सत्र संपलं जाईल लगेच आपली नाणेफेकी केली जाईल. उलटू द कॉम्बॉक्स. ते मात्र तू मॅ करता करता ढवळ्या दिवसात चोरी केली गेली ती सुद्धा 2 धावांची. लेग बायच्या 2 धावा अगदी धावसंख्या सरसावेल पुढे 27 या आकड्यावरती. पुन्हा एकदा लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळतोय. वाघिणीची वाडी संघाकडनं स्लोगोचा षटक असेल हाणामारीचा षटक असेल ते मात्र मोठे फटके येत नाहीये. वाघिणीची वाडी संघाकडनं मोठ्या फटक्यांचा प्रयत्न पाहतोय आपण. ते मात्र कुठेतरी आलाय संघर्षमय षटकार. अगदी ज्या फटक्यांची गरज होती तो फटका आलाय. फलंदाज सुनीलच्या बॅटमधनं 7 चेंडूमध्ये 10 धावसंख्येवर खेळतोय फलंदाज सुनील. षटकाराच्या मदतीने धावसंख्या लागली गेली 33 3 तिर्या लागल्या गेल्यात स्कोरबोर्डवरती. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील शेवटच्या षटकामधील आणि फलंदाज ते मात्र पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उचलता फेकता तोपर्यंत एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेवर मात्र फलंदाज धावचित्त होतोय. फलंदाज अशोकला पाहू शकला आपण धावचित्तच्या स्वरूपामध्ये. फलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय भरत.
मात्र चेंडूला हुक केला. चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू सीमा पार चौकार. संघर्षमय चौकार येतोय वाघिणीची वाडी संघासाठी. चौकाराच्या मदतीने धावसंख्या लागली गेली आहे 38. 4 बाद 38. ते मात्र अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. चला यापुढील सामना होणारा सामना भोज त्यांच्या विरोधात साई भेकरा. तर या ठिकाणी आमचे जवळचे मित्र एक चांगले समालोचक आणि भेकरा गावचा बुलंद आवाज स्वप्नील आवाली यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सर आपलं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ते मात्र 5 षटकांचा वाजवी संपलाय आणि 5 षटकामध्ये धावसंख्या उभारले गेले वाघिणी जोडी संघाकडे 39. ते मात्र 30 चेंडू आणि मापक आव्हानासाठी 40 धावांचं मोरे 11. धन्यवाद मोहन सर. आपण या ठिकाणी नाणेफेकीकडे जाऊयात. ज्या ठिकाणी साई स्टार भेकरा विपक्ष भोज या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की या पण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी जयवंत दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी करायची आहे. या ठिकाणी दोन्ही संघांचं करूया आपण सहर्ष स्वागत. एका बाजूने श्रीपाद कडाळी तर दुसऱ्या बाजूने आमचे जवळचे मित्र आणि चांगले समालोचक अर्थातच स्वप्नील आवाली सरांना या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. या ठिकाणी मात्र कॉल दिला जाईल भोजच्या बाजूने काटान. या ठिकाणी मात्र साई स्टार 11 संघ भेकरा नाणेफेकी जिंकलाय. तर काय डिसाईड असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करू. निश्चितच या ठिकाणी खेळपट्टीचा विचार केला तर या खेळपट्टीवर धावा बनतात सुद्धा आणि आजच्या दिवसामध्ये विचार केला तर फक्त आणि फक्त 19 धावा 5 षटकामध्ये बनवल्या होत्या. ती मायरा 11 चिंचवली संघ. खेळपट्टी फलंदाजासाठी जेवढी अनुकूल आहे तेवढीच गोलंदाजासाठी सुद्धा अनुकूल राहील. प्रथम फलंदाज या ठिकाणी निश्चितच आपण प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहात. तर क्षेत्ररक्षण करताना समोरचा भोज संघ आहे एक अतिशय ताकदवार संघ. त्या संघापुढे आपल्याला निश्चितच खेळायचं आहे. तर आपली रणनीती काय असेल? किती धावांपर्यंत रोकाल? रणनीती निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर जी काय रणनीती असेल ती आखली जाईल. कारण समोर भोज संघ आहे प्रथमच. त्यांच्या समोर आम्हाला खेळण्याची संधी मिळाली आहे. मात्र जी काय रणनीती असेल ती मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपात रचली जाईल. निश्चितच रणनीती मैदानाच्या आतमध्ये रचली जाईल त्यात नो डाऊट काही शंका नाही आहे. परंतु या ठिकाणी आपण पनवेल तालुक्यातून या ठिकाणी अंबरनाथ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आपण पाहतोय. श्री गणेश गोरेगाव कासगाववाडी कसं वाटतंय? आयोजनाबद्दल म्हणायला गेलं तर खूप शब्द कमी पडतील. कारण ज्या रीतीने आयोजन आपण पाहतोय अतिशय सुंदर. कारण अंबरनाथ असोसिएशन म्हटला तर एक चांगला असोसिएशन आणि त्या असोसिएशनमध्ये खेळण्यासाठी आम्ही सातत्याने येत असतो. यावेळेस देखील आम्हाला संधी दिली आहे. मी आभार मानेन नाना याचा आभार मानेन ज्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली आहे आणि अतिशय सुंदर आयोजन केलं आहे. धन्यवाद. निश्चितच ही होते आपले साई स्टार भेकरा 11 संघाचे कर्णधार अर्थातच स्वप्नील आवाले. या ठिकाणी आपण जाऊया भोज संघाच्या संघनायकाकडे. नाणेफेकी हारलाय. प्रथम फलंदाजी वाट्याला आली आहे. नाणेफेकी जिंकल्या असतात तर तुझा निर्णय काय असता? हो मी पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. निश्चितच त्यामागचं कारण? हो कारण चेसिंगला मला वाटतंय जरा मी चेसिंग करू शकतोय आणि माझी टीमसुद्धा चेसिंगसाठी चांगली अशी मानली जाते. निश्चितच चेसिंग आता मात्र आपल्या वाट्याला फलंदाजी आली आहे. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकामध्ये काय रणनीती असेल आणि किती धावा बनवाल? जास्तीत जास्त 50-55 करण्याचा प्रयत्न असेल. निश्चितच 50-55 एक नौका संघ तू बांधलाय. कारण ज्या संघाला खऱ्या अर्थाने भोज संघाला ओळख निर्माण करून दिली, भोज संघाचा संघ बांधण्यात तुझा मोलाचा वाटा आहे. तुझ्या सोबतीला अजून कोणाकडनं अपेक्षा असतील? आहेत सर्व यंग प्लेयर आहेत आणि आता तरी प्रॅक्टिस थोडी कमी आहे. नाही नाही प्रत्येक संघाची प्रॅक्टिस कमीच आहे कारण सीझनला आताच सुरुवात झाली आहे. जर प्रॅक्टिसमध्ये नसतात मुलं पण बघूया जर ग्राउंडमध्ये गेले तर काय होईल ते. निश्चितच आपण आताच पाहतोय आपला स्टार फलंदाज तिकडून अनंता गावंड आपण पाहतोय कारण त्याची प्रॅक्टिस नसताना सुद्धा त्याने 61 धावांची खेळी केली. निश्चितच अपेक्षा आहे तुलाही तुझ्याकडनं चांगला खेळ व्हावा. परंतु शेवटचा प्रश्न या ठिकाणी मात्र आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन आपण मागेच आपल्या असोसिएशन ग्रुपवर बोलत होतो की आपल्या अंबरनाथ तालुक्यात पहिलं आयोजन आहे आणि आयोजन खूप चांगले होणार आहे. 100% हे नानाने करून दाखवले. निश्चितच नानाचं सुद्धा आपण करूया आणि दोन्ही संघांना देऊया बेस्ट ऑफ लक. धन्यवाद सर. या ठिकाणी घेऊन चालतो मैदानाकडे ज्या ठिकाणी मात्र आपण तिसरा सामना पाहतोय. एका बाजूने होम ग्राउंड असणारा
मोरिया गोरेगाव हा संघ आणि त्याच्या विरुद्ध मात्र खेळताना आपण पाहू शकाल वाघिणीजवाडी हा संघ वाघिणीजवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना विचार केला तर 39 धावा बनवल्यात आणि 40 धावांचं टार्गेट या ठिकाणी मात्र सेट केलंय ते मोरिया 11 गोरेगाव या संघासाठी. पंचांच्या भूमिकेत आपण मात्र आदिवासी समाजाचा क्रिस गेल आणि आमचा जवळचा मित्र आवडता खेळाडू अर्थातच बाळू कडाळेला आपण पाहू शकाल. घेऊन चलतो मैदानाकडे ज्या ठिकाणी मात्र 40 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पहिला पाहू सुरेशला, तर सलामीची जोडी राहुल आणि रोहन. बारावा खेळाडू मस्त पटापट नाव सांगतो रोशन आणि राहुल. स्ट्राईकवर रोशन, नॉन स्ट्राईकला राहुल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुरेश. 40 धावा 30 चेंडूमध्ये 40 धावा बनवायच्या आहेत. गेम ऑन होते. दुसऱ्या सत्राला सुरुवात पुन्हा करूया. दोन्ही संघांचं स्वागत. इथे मात्र स्वागत केलं चौकारानं. चेंडू थांबणार नाहीये. आल्या आल्या मात्र आपल्या मनगटी ताकदीचा वापर केलाय. कामी सलामीला येतोय हे रोशननं मात्र दाखवून दिलं. पहिला चौकार संघर्षाचा. दोन्ही सख्खे भाव. स्ट्राईकला आहे छोटा, नॉन स्ट्राईकला आहे मोठा. छोट्या मोठ्या आदरणीय अरे लई इकडे काय बी आहे. थांबा जरा. इथे मात्र अजून एक चौकार आणि चौकाराची आहे का. हा अजून एक चौकार मारला तर आदरणीय मुकलेजी बुबेरे साहेब यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. षटकार 3 चौकार 3 मारले का मुकलेजी बुबेरे साहेब यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. 2 मारला, 1 मारला तर 500 रुपये भेटतील. रोशनला संधी आहे या ठिकाणी मात्र अजून एक चौकार मारला तर मुकलेजी बुबेरे साहेब यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पाहूया 500 रुपयाचं मानकरी होतोय का. या ठिकाणी मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र काय रे ना अवंतर धाव मिळाली. संधी आहे या ठिकाणी मात्र रोशनला. शॉर्ट पिच चेंडू आणि या ठिकाणी मात्र चेंडू थांबणार नाहीये आणि या ठिकाणी 500 रुपयांचा कॅश प्राइज सुद्धा मिळवलेला आहे. स्वयंसेवक कृपया स्वयंसेवक आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. चेंडू हरवलाय आणा तो चेंडू शोधून आणा. इथे मात्र फक्त सन्मान देण्याचं काम केलंय. चेंडू थांबणार नाहीये. बॅक टू बॅक चौथा चौकार. कॅश प्राइज तर रोहनने मिळवलंय. 3 चौकारांसाठी लावलं होतं परंतु या ठिकाणी मात्र 4 चौकार सलग रोशनने कुठून काढल्यात. इथे मात्र अजून एक फटका चांगला आहे. 5व्या चेंडूवर सुद्धा चौकार आलाय. इतिहास होईल का 6 चेंडू मध्ये 6 चौकार मारण्याचा. हा सुद्धा एक इतिहास घडू शकतो. 5 चेंडूवर 5 चौकार मारलेत. इथून मात्र जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रोशनसाठी कारण आपलातून या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाली. 5 चेंडूवर 5 चौकार मारलेत. काय रे झाला. ओके गोलंदाजा नावडा राखाल काढला.
तर या ठिकाणी मात्र डॉट चेंडू इथे मात्र सिंगल मिळेल. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 21 धावा. अर्ध लक्ष तर पहिल्या षटकामध्ये पुरं केलंय. 6 चेंडू मध्ये 6 चौकार मारायची संधी होती रोहनकडे, परंतु या ठिकाणी मात्र गोलंदाजाचा सन्मान केला. सिंगल आली. सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 22 एक अवंतर आहे. 22 धावा. 22 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत, म्हणजे अर्ध लक्ष तर पूर्ण झालंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल. देवा रिव्हर्स अटेंड करायचं होतं, रिव्हर्स दुधारी तलवार, परंतु लाईन मात्र खराब आहे. पंच बाळू कडाळी सरांनी आम्हाला दर्शवला हा अवंतर आहे. अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 23. बऱ्याच संघांना सरावचा अभाव आहे, त्यामुळे पाहिजे तसा खेळ होत नाहीये. इथे मात्र पुन्हा लाईन भरकटलाय. गोलंदाज तेव्हा बऱ्याच संघांना अजून मैदान उपलब्ध नाहीये, त्यामुळे सरावचा अभाव, त्याच्यामुळे खेळामध्ये या ठिकाणी अपयश येताना आपण पाहतोय. जसं जसं इथे मात्र रिव्हर्स अटेंड करायचा होता, रिव्हर्स दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न, परंतु ज्या वेळेला एखादा फलंदाज रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सर्व काही जुळून यावं लागतं. परफेक्ट टायमिंग व्हावा लागतो, व्यवस्थित चेंडू बॅटवर यावा लागतो. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरचा सरसावलाय आणि इथून मात्र पहिला ब्रेक थ्रो निर्माण करून दिलाय. जो फलंदाज वरच ठरत होता तो रोशन मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय, परंतु ज्या कामासाठी रोशन आला होता ते काम मात्र त्याने अतिशय धुवंदार सुरुवात करून दिले. ती रोशन धावफलकावर विचार केला तर एक गडी बाद 24 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. 40 धावांचं एक आव्हान टार्गेट मिळालं होतं, ते मोरिया 11 गोरेगाव संघाला. वाघिणीवाडी या संघाकडून फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. अंध हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज. अतिशय चांगली गोलंदाजी राहिले देवाची. बॅक टू बॅक 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण दिलीपला पाहू शकाल. दिलीप गेलाय नवीन फलंदाज. रोशनने ज्या पद्धतीने सुरुवात केली होती असं वाटत होतं 3च षटकामध्ये सामना फिनिश करेल, परंतु तो जसा बाद झाला त्यानंतर मात्र धावसंख्येला रोक लागले. चापट मारायची होती, चाबूक शॉट खेळायचा होता फलंदाजाला, परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि अजून एक डॉट.
कमबॅक करेल का, टर्निंग पॉइंट ठरेल का या देवाचं षटक, हे येणारी काळ आणि वेळ ठरवेल. कारण चांगली गोलंदाजी व्हायला सुरुवात झाली आहे वाघिणीची वाडी टीम कडनं. अपील मध्ये उत्साह जास्त नव्हता, लाऊड अपील केली होती गोलंदाजाने, परंतु चांगली गोलंदाजी राहिली. या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी. सुरुवात जरूर मी अवंतर धावेने केली असतील, 2 चेंडू अवंतर फेकले, परंतु त्यानंतर खऱ्या अर्थाने जी काही गोलंदाजी केली आहे ते अतिशय चांगले आहे. अर्थातच देवानं अवंतर अवंतर ह्या धावा रोकाव्या लागतील. वाघिणीची वाडी संघाला जर सामना जिंकायचा असेल तर या धावा रोकाव्या लागतील, कारण समोर एक बलाढ्य संघ आहे मोरया 11 गोरेगाव हा संघ. रोशन बाद झालाय तसा मात्र धावसंख्या मंदावली आहे. ब्लॅक होल मध्ये चेंडू फेकला होता, फेकून खोदून काढलाय. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेताना या ठिकाणी थ्रो मात्र बरोबर आला नाहीये. 2 धावा, या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 20 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्त झाली ना वर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 27 धावा. त्यानंतर मेगा फायनल सुद्धा खेळायचे आहे, कारण पहिला दिवस खऱ्या अर्थाने गाजवला तो रसायनी मोहपाडा या संघाने. त्या संघाचा विचार केला तर पहिलं शतक झळकवलं त्याच्या कारकिर्दीमधील सुद्धा प्रशांत पवारनं. 23 चेंडूमध्ये 108 धावांची धुवांदार खेळी केली. त्यानंतर दुसरा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला तो BCC चिंचवली संघाने. त्या संघाचा सुद्धा स्टार खेळाडू अंबरनाथचा वंडरबॉय म्हणून ज्याला संबोधलं जातं कॅप्टन कुल अनंता गावंडाने 61 धावाची इनिंग बस काम फिट. या ठिकाणी मात्र चौकार चेंडू अडवू शकला नाहीये. देवाकडनं चुका झाल्या, या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. या 4 या धावसंख्येनं संघाची धावसंख्या धावफलकावर 31 धावा. सुनील आलाय गोलंदाजीवर. सुनीलाच प्रहार चढवला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चुका केली. 1च धावा असती. इथे मात्र डबलचा कॉल दिला आहे आणि डबलचा कॉल नंतर माघार घ्यावी लागली. संघनायक आहे त्या ठिकाणी राहुल. बंधुराज बाद झाला रोशन, परंतु राहुलला माहित आहे मी संघाचा संघनायक आहे, त्याच्यामुळे मला हा सामना जिंकायचा आहे. त्याच आशेने राहुल फक्त सिंगल डबलला प्राधान्य देतोय. खराब चेंडूवर 1 चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आलाय. इथे मात्र फटका चांगला आहे. पुन्हा एकदा देवा सरसावला. आता मात्र एफर्ट चांगला आहे देवाचा. सिंगल. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 3 वर 3 33. आतापर्यंत विचार केला तर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. एक रोशन आणि दुसरा म्हणजे रघुनाथ. दिलीप आणि राहुल ही जोडी खेळपट्टीवर आपण खेळताना पाहतोय. 40 धावांचं आव्हान मिळालं होतं. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. 34 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 6 धाव्यांची गरज आहे अर्थातच मोरया 11 गोरेगाव या संघाला. यापुढील नेक्स्ट मॅच बिग मॅच. साई स्टार भेकरा पनवेल विभागातील हा संघ त्याच्या विरुद्ध 2 हात करण्यासाठी सज्ज असेल. भोज हा संघ. एका बाजूने स्वप्नील हवाली त्याच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज असेल श्रीपत कडाळी. इथे मात्र चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडू थांबणार नाही. फील्ड खूप शांत मैदान आहे आणि या मैदानावर चेंडू अक्षरशः गरंगाळ्या करत या ठिकाणी चौकाराच्या दिशेने गेला. या चौकारानं संघाची धावसंख्या
या ठिकाणी मात्र 39 झालेले आहे, म्हणजे स्कोर लेवल झालेला आहे. फक्त एका धावेची गरज आहे. चला अवंतार धावेने या ठिकाणी मात्र सामना जिंकलाय मोरिया 11 गोरेगाव संघाने. मोरिया 11 गोरेगाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यातून आलेला वाघिणीचीवाडी हा संघ, त्याचं सुद्धा करूया गोड गोड कौतुक. आपण दिलेल्या वेळेत या ठिकाणी आपण आलात, आयोजकांना आपण सहकार्य केलं आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु अपयश पदरी आलं. निश्चितच या ठिकाणी आपलं सुद्धा गोड गोड कौतुक. दोन्ही संघांचे खूप खूप आभार. नेक्स्ट मॅच साई स्टार 11 बेकरा विपक्ष भोज या दोन संघामध्ये आपण सामना पाहू शकाल. दोन्ही संघांनी शेक हँड करायचा आहे. थोड्याच वेळापर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण हे निश्चितच आम्ही कळवू. या सामन्याचा हिरो नो डाऊट्स कोणाच्याही मनात प्रश्न नाहीये. अष्टपैलू कामगिरी करणारा रोशन ठरला या सामन्याचा हिरो. रोशन यायचा आहे. फलंदाजी करताना 21 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करताना सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी केली. पहिला आणि तिसरं षटक फेकलं होतं. तोच रोशन ठरला या सामन्याचा हिरो. रोशन यायचा आहे. आपण चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आदरणीय तातूदादा शीद यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी रोशनला सन्मानित करायचं आहे.